मराठी लोक भिकारडे चिकन मटन खाऊन घाण करणारे आहेत। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला हिनवत जबर मारहाण केलेली आहे आणि मराठी कुटुंबाला जे बाहेर अमराठी आहे किंवा त्यांना मराठी भाषा बोलता येत नाहीत किंवा बाहेर राज्यातून जे आता वास्तव्य करतात त्यांचे मात्र आता मराठी माणसावरचा अन्याय वाढलेला दिसतोय। कारण की अशा प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला घटना समोर येतच असतात। खास करून तर मुंबईमधून फार मोठ्या प्रमाणात घटना येतात। कधी गुजराती आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसावर भडकत असतो। मुंबई हे स्वप्नाचं शहर आहे। इथे देशभरातील वेगवेगळ्या भाषेचे प्रांताचे नागरिक येऊन आपले स्वप्न साकार करतात। तसेच स्वप्न घेऊन येणाऱ्या आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक मेहनती व्यक्तीला ही मुंबईत तितक्या सहजतेने आपल्याला सामावून घेते आणि आपलंस देखील करते। पण याच मुंबईचा सखा पुत्र म्हणजेच मराठी माणसाची काय अवस्था झाली, या मराठी मातेत त्याला विनाकारण नको त्या गोष्टीला हिणवलं जात आहे। मराठी माणसाला त्याच्या भाषेवरून हिणवलं जात आहे। एवढंच नाही तर किरकोळ कारणावरून त्याच्या कुटुंबावर हल्ला केला जातोय। हा संतापजनक प्रकार घडलाय मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या कल्याण शहरात। हा प्रकार त्याच कल्याणमध्ये घडतोय जिथली जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली होती। पण याच कल्याणमध्ये एका स्वाभिमानी मराठी कुटुंबावर परप्रांतीय कुटुंबाने बाहेरून गुंड आणून कारण नसताना मारहाण केली। यामुळे आता मोठा वाद निर्माण झालेला आहे। नेमकं काय घडलं होतं बघूया सविस्तर। कल्याण पश्चिम येथील एका हाय प्रोफाईल सोसायटीत 2 अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरू होतं। या दोन्ही अमराठी कुटुंबामधील सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला। यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात, चिकन मटन खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला। यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरून माणसं मागून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केलेली आहे। यावेळी शुक्ला नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत। या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। कल्याण पश्चिम येथील योगीधाम परिसरातील आजमेरा हाइट्स या उच्चभ्रू सोसायटी बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे। धूप आणि अगरबत्ती लावल्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वाद गंभीर स्वरूप धारण करून मराठी कुटुंबाला हिंसाचारात ओढून नेला गेला। सोसायटीतील रहिवासी अखिलेश शुक्ला आणि लता कळविपटे यांच्या घरात धूप धूर यावरून वाद झालेला आहे। वादात शुक्ला यांनी मराठी माणसाचा अपमान करणारे शब्द उच्चारले आहेत। त्याचा विरोध करण्यासाठी धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला। धीरज यांनी शांततेने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत मराठी माणसाचा अपमान करू नका असे सांगितले, परंतु शुक्ला यांनी काय ऐकले नाही। त्यांना बाहेरून 10-12 गुंड बोलवले आणि त्यांच्यावर रॉडनं हल्ला करण्यात आला। यामुळे संतापलेल्या अखिलेश शुक्ला यांनी मी मंत्रालयात काम करतो, मला कोणीच रोखू शकत नाही असे म्हणत धीरज यांच्यावर साधित हल्ला चढवला। पुढे शुक्ला यांनी बाहेरून 8-10 जणांना बोलून देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याचं दिसत आहे। धीरज यांचा भाऊ अभिजित देशमुख याला सोसायटीच्या गेट बाहेर बोलून धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्यात आला। हल्ल्यात धीरज देशमुख यांच्या पत्नीवरही विनयभंग आणि मारहाणीचा प्रकार घडला। लोखंडी रॉड, लाकडी पट्टा आणि पाईप सारख्या वस्तूंचा वापर करून हल्लाखोरांनी कुटुंबियाला मारहाण केलेली आहे। पोलीस कारवाईला उशीर झाल्याचा आरोप सुद्धा यावर केला जात आहे। घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अभिजित देशमुख यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र खडकपाडा पोलीस ठाण्यात रात्री तातडीने कारवाई केली नसल्याने कुटुंबियाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असा आरोप केला जातो। या प्रकरणी गुरुवारी दुपारी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे। मराठी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई करण्यासाठी मागणी देखील यांच्याकडून देशमुख कुटुंबियाकडून केली जात आहे।